माझं नाव मुरलीधर आत्माराम खोत, राहणार गायकवाडी. माझी समृद्धी मुरलीधर खोत म्हणून एक कन्या आहे, अधिक मृणाल मुरलीधर खोत म्हणून एक चिरंजीव आहे. तर ह्या अकॅडमीची ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला फर्स्ट बॅचमध्ये आमची कन्या आम्ही अकॅडमीला घातली. त्यावेळेला चलनाला आमच्याकडे काही नव्हतं. शिक्षकांनी भेट दिल्यानंतर आम्ही अकॅडमीला घालायचं किंवा न घालायचं हा आमच्या मनात काही आलंच नव्हतं. सरांनी सविस्तर समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती नसताना देखील आम्ही टप्प्याटप्प्यानं आर्थिक परिस्थिती त्यांनी हाताळली, फी भरली आणि मोजकीच आणि आम्ही आमच्या कन्येला अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नीट म्हणजे काय माहीत नव्हतं, जेई म्हणजे काय माहीत नव्हतं. ते ह्या अकॅडमीमुळं आम्हाला सगळं समजलं आणि आमच्या मुलगीनं बायोलॉजी हा सब्जेक्ट ठेवून ती नीट देतो अशी म्हटली. मग प्रत्येकजण आम्हाला भीती घालायचा की मेडिकलला इतका लाख खर्च आहे, इतका लाख खर्च आहे, आता करायचं काय. सगळे ही बाजूबाजूची ही सगळं म्हणजे पाण्यात काठी मारल्यासारखं ही सगळं अवांतरणच बडबडायला लागली. सरांनी ज्या वेळेला आम्हाला सांगितलं त्यावेळेला आम्ही खरोखरच शुभम सरांच्यावर विश्वास ठेवला, पाटील सरांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं मुलगीचं करिअर चांगलं घडतंय, मुली हुशार आहेत, हिचं इथंच सोनं करतो तिच्या जीवनाचं म्हणून सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी इतकं कष्ट करून आमच्या मुलांना एवढं मार्गदर्शन चांगलं केलं की त्या मार्गदर्शनातून आमच्या मुलगीनं नीट दिली आणि नीटमधून इतकं चांगलं मार्क्स काढले की ती एका महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज RSM टिळक कॉलेज पुणे इथं तिनं ॲडमिशन मिळवलं. आणि हे श्रेय सगळं ह्या अकॅडमीचं आहे. आम्ही शेती वर्गातली लोक रोज राबाय जाणार, रोज आणणार शेती वर्गातनं. कशाचाही आम्हाला शैक्षणिक गंध नाही, इतर बाहेरचा नीट म्हणजे जेई म्हणजे काय माहीत नाही. अशातून मृणाल पण तिथं गेला. मृणालनं पण मॅथ्स विषय ठेवला. त्याने पण आज एका चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये त्याला इंजिनिअरिंगला मिळालं. आज 2 मुलं माझी निवांतपणे शिक्षण घेत आहेत. आता माझी पेरणी चालू आहे, उगवण 100% होणार आहे, रास करणारच आहे. ह्या जिद्दीनं सरांच्यामुळं फक्त हे आणि अकॅडमीमुळे हे शक्य झालं. एवढंच मला थोडक्यात सांगायचं आहे.